Good morning, students. Yesterday we have seen corrosion. Definition: due to various components of atmosphere, oxidation of metals takes place, consequently resulting in their damage. This is called corrosion. Iron rust and a reddish color layer is collected on it. This is corrosion of iron. Corrosion is a very serious problem. We are going to study about it in the next chapter, metallurgy. Then we learn experiment about this corrosion. Then rancidity. When we use old left over cooking oil for making food stuff, it is found to have foul odor called rancidity. Rancidity म्हणजे खवटपणा. जास्त दिवसाचं किंवा बऱ्याच कालावधीनंतरचं जर तेल जर आपण वापरलं तर ते फसफसतं, म्हणजे ऑक्सिडेशन प्रोसेस होते आणि त्यामुळं अन्नपदार्थ खराब होतात किंवा त्याला खराब वास येतो. म्हणून तर असे कुरकुरे, जॅम्स, वेपर्स हे कशामध्ये ठेवतात, तर आपण अभ्यासलं की ते इनर्ट गॅसेस की जेणेकरून ऑक्सिडेशन होणार नाही अशा वायूंचा उपयोग त्या पाऊचमध्ये केलेला असतो. त्यामुळे ते कुरकुरीत तसेच पदार्थ राहतात. याची आपण माहिती घेतलेली होती. देन वी स्टार्ट अ न्यू चॅप्टर नंबर 4, इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, विद्युतधारेचे परिणाम. हे आपण प्रकरण सुरू केलेलं होतं. यामध्ये पहिल्यांदा आपण इलेक्ट्रिसिटी कशी कंडक्ट होते याची थोडक्यात माहिती घेतली. इलेक्ट्रॉन ट्रान्सफर्स फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह अँड इलेक्ट्रिसिटी मीन्स कंडक्ट to high potential to low potential. एनर्जी ट्रान्सफर इन एन इलेक्ट्रिक सर्किट. इलेक्ट्रिक सर्किटची आपण डायग्राम अभ्यासलेली होती. याच्यामध्ये सेल इलेक्ट्रिक करंट सप्लाय जो केला जातो तो सेलमधून पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनल. रेजिस्टन्स इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होताना ज्याच्यामध्ये रोध होतो त्या इलेक्ट्रिसिटीला म्हणजेच विद्युत वहनाला विरोध होतो त्याला आपण काय म्हणतो, रेजिस्टन्स. आर डिनोटेड बाय आर. देन पोटेन्शियल डिफरन्स प्रोड्युसेस इन बिटवीन रेजिस्टन्स इज मेजर्ड इन व्होल्टमीटर. व्ही डिनोटेड बाय व्ही इन अ सर्कल. देन आय मीन्स इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंट फ्लोज फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. दिस करंट मेजर इन अ एम्पियर. ए डिनोटेड बाय ए, capital A. Then we learn the unit of electric power is watt. Watt means 1 joule upon second. Then today, heating effect of electric current. विद्युतधारेचा औष्मिक परिणाम याला जूल्स लॉ म्हणतात. पूर्वी जुन्या सिलेबसमध्ये जूल्स लॉ नावाचा एक संपूर्ण मोठे कन्सेप्ट म्हणजे क्लिअर करण्यासाठी पॉईंट दिलेला होता तो. याच्यामध्ये डायग्रॅम असायची आणि त्याद्वारे त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं होतं. आता ते बदललं आणि आपणाला जे ॲप्लिकेशन्स आहेत, ॲप्लिकेशन ऑफ हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, ती सरळ आपणाला दिलेली आहेत. हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. व्हेन अ current flows through a metallic conductor, the free electrons in the metal start moving from the end which is at the lower potential, and these moving free electrons collide with the atoms of the metal, and at each collision a part of kinetic energy of electron converts into heat, and slowly the temperature of the conductor begins to rise, and thus the production of heat energy in a conductor by the electric current flowing through it is called the heating effect of the current. When a resistor is connected in an electric circuit, heat is produced in it due to the current, and this is known as the heating effect of the current.
जर विद्युतधारा वाहताना बघा एखाद्या परिपथातून किंवा तारेतून विद्युतधारा वाहताना जर तिला जास्त प्रमाणात विद्युत रोध जर असेल तर ती तार तापते. आपण उदाहरणापासूनच सुरुवात करूया. बघा म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. आता पूर्वीचे बल्ब, आताचे CLF बल्ब नव्हे, म्हणजे पॉवर सेवर बल्ब नव्हे, पूर्वीचे टंगस्टनमध्ये फिलामेंट असलेला बल्ब असायचा. बघा इथं तुम्हाला डायग्रॅममध्ये दिसतोय बघा 4.3 मध्ये युजेस ऑफ कॉईल, याच्यामध्ये कुंतलाचा उपयोग. ही जी तार आहे मध्ये फिलामेंट आपण त्याला म्हणतो ते टंगस्टनचं आहे. मग याचं कार्य कसं चालतं बघा. एक व्हॅक्यूम किंवा नायट्रोजन गॅस असलेला एक काचेचा बल्ब आहे आणि त्याच्यामध्ये जी बल्बमध्ये जे फिलामेंट आहे ते टंगस्टन या धातूचं आहे. त्याचा मेल्टिंग पॉईंट हाय आहे, म्हणजे नियर अबाउट 3400 डिग्री सेल्सिअस एवढा त्याचं काय आहे, म्हणजे हिटिंग मेल्टिंग पॉईंट याच्यापेक्षा जास्त आहे. आणि 3400 अंश सेल्सिअसला ही तार तापली की काय होते, तारेतून उष्णता बाहेर पडते आणि तो बल्ब पेटला असं आपण म्हणतो. म्हणजे बल्ब प्रकाशित झाला. लक्षात आलं. अशा पद्धतीनं ती तार तापते. केव्हा तर टंगस्टन हा काय, टंगस्टनमधून इलेक्ट्रिक करंट वाहताना त्याला हाय रेजिस्टन्स निर्माण होतो. हायर रेजिस्टिव्हिटी आर युज्ड हिअर and so produce heat, and this heat is means we say bulb glows. बल्ब काय झाला, प्रकाशित झाला असं आपण या ठिकाणी म्हणतो. द हॉट वायर ऑल्सो रेडिएट्स हीट टू अ सर्टन एक्सटेंट. याची बरीच उदाहरणं आपल्याला सांगता येतात. त्यामध्ये दिलेले आहेत बघा. कॉईल म्हणजे कुंतलाचे कुंतल. कॉईल सोलेनॉइड टाईप, म्हणजे आपल्या घरामध्ये बरेच होम अप्लायन्सेस आपण इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स यूज करतो बघा. वॉटर बॉयलर, इलेक्ट्रिक कुकर, इलेक्ट्रिक बल्ब, इलेक्ट्रिक आयर्न, इस्त्री, याच्यामध्ये पण हेच फंक्शन आहे. These electrical conductors having higher resistivity are used here. And a coil made up of an alloy, nichrome. आता ही जी कुंतल जी बनवलेली असतात ती नायक्रोम म्हणजे निकेल आणि क्रोमियम हे अलॉय आहे, मिश्रण आहे. याला काय म्हणतात, मिश्र धातू. याचं एक कुंतल आहे, कॉईल म्हणजे कुंतल, आणि त्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होताना हाय रेजिस्टन्स प्रोड्यूस झाल्यामुळं दिस कॉईल हीटेड, तापतात. आणि हीटेडमुळं काय होतं, त्याच्याच उष्णतेचा उपयोग आपण त्या प्लेटला करून घेतो आणि प्लेट तापली की त्याच्यावर मग आपण आपल्याला पाहिजे असलेली वस्तू किंवा पाहिजे असलेले उपयोग आपण करून घेऊ शकतो. म्हणजे पोळी भाजणे किंवा कपड्यांना प्रेस, इस्त्री करणे, असे आपण उपयोग करू शकतो. ऑलवेज रिमेंबर, हा भाग जरी आपल्याला आता अभ्यासाला नसला तरी माहिती असणं गरजेचं आहे. द युनिट ऑफ इलेक्ट्रिक पॉवर इज 1 वॅट, इज अ व्हेरी स्मॉल युनिट. हेन्स 1000 वॅट means 1 kilowatt is used as a unit to measure electric power. आपल्या व्यवहारामध्ये जे विद्युत शक्तीचे एकक जे वापरलं जातं ते 1 किलोवॅट एकक हेच वापरलं जास्त करून. इफ 1 kilowatt power is used for 1 hour, it will mean 1 kilowatt into 1 hour of electrical energy is used. So 1 kilowatt hour means, kilo means 1000 watt into hour. Hour contains 3600 seconds. So 1000 into 306, 1000 into 3600 second means 3.6 into 10 raised to 6 watt second means 3.6 into 10 raised to 6 joule. Then we have seen in an earlier standard about
neutral, live, and earth wires. Several times we hear or read about a building catching fire, short circuit. तुम्हाला माहिती आहे बऱ्याच वेळा जी दुकानांना किंवा इमारतीला जी आग लागते ती कशामुळे लागते, तर शॉर्ट सर्किटमुळे. हे शॉर्ट सर्किट कसं होतं तुम्हाला माहिती आहे की इफ वी स्विच ऑन an equipment in our house, the electrical fuse wire melts and the electric supply shut down. बऱ्याच वेळेला एक्सेस करंट जर फ्लो होत असेल, जास्त तीव्रतेचा जर विद्युत प्रभार आपल्या घरामध्ये येत असेल, तर आपल्या मीटरजवळ पोर्सिलिन म्हणजे एक चिनी मातीची अशी खोबणी आहे बघा, त्याच्यामध्ये फ्यूज आहे माहिती आहे. तर ती फ्यूज वायर मेल्ट होते, वितळते. का? एक्सेस करंट आला की ती तापते आणि तापली की काय होते, ती वितळते. यामुळे आपल्या घरातल्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचे काय होतं, संरक्षण होतं. जर ती वितळतार नसती तर काय झाले असते, तर एक्सेस करंट आपल्या घरामध्ये आला असता आणि आपल्या घरातली जी विद्युत उपकरणं आहेत ती डॅमेज झाली असती, ती खराब झाली असती. मग आता यामध्ये होतं कसं, तर द होम इलेक्ट्रिकल कनेक्शन्स कन्सिस्ट ऑफ लाईव्ह, न्यूट्रल अँड अर्थ वायर. आपण बघितलेलं आहे गेल्या वर्षी. द लाईव्ह अँड द न्यूट्रल वायर हॅव पोटेन्शियल डिफरन्स किती असतो, 220 व्होल्ट, and the earth is connected to ground. Due to a fault in the equipment, or if the plastic coating on the live and the neutral wires gives way, the two wires come in contact with each other and a large current flows through it, producing heat. And if any inflammable material such as wood, cloth, plastic, rubber exist around the place, it can catch fire. Therefore, a fuse wire is used as a precautionary measures. म्हणजे काही कारणाने जर लाईव्ह आणि न्यूट्रल वायर यांचा जर संपर्क आला तर काय होतं, तर हाय अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी फ्लो होत असते त्या ठिकाणी आणि शॉर्ट कमी कालावधीमध्ये जास्त ऊर्जा तयार होते. आणि त्या जर जवळपास लाकूड, प्लॅस्टिक किंवा कागद जर असतील किंवा रबर असेल तर ते हे हायली इन्फ्लॅमेबल म्हणजे ज्वालाग्राही जर पदार्थ असतील तर ते पेट घेतात. आपणाला रस्त्यावरचे जे पोलवरचे आपण तारा बघतो काही वेळेला पावसाळ्यात किंवा वारा सुटलेला असताना किंवा फांदी एखादी पडली असेल तर ते शॉर्ट होतात बघा, ठिणग्या पडतात, स्पार्क पडलेले दिसतात. तशी स्थिती या घरामध्ये होते. त्या ज्या लाईव्ह वायर आणि न्यूट्रल वायर त्याच्यावरचं जे प्लॅस्टिक कोटिंग असतं हे काही वेळेला उंदीर कुरतडतात किंवा काही कारणाने त्याला क्रॅक जातात. बऱ्याच वर्षाचे असतील, 10-15-20 वर्षापूर्वीचे जर प्लॅस्टिक असेल तर ते तुकडे पडतात आणि आतली दोन्ही वायर एकमेकाला काय होतात, टच होतात. म्हणजेच संपर्कात आले तर हाय अमाऊंट ऑफ हीट प्रोड्यूस होते आणि त्यामुळं काय होतं, त्या ठिकाणी पेटण्याची शक्यता असते. मग हे सगळं जर टाळायचं असेल तर काय केलं पाहिजे, फ्यूज वायर इज यूज ॲज अ प्रिकॉशनरी मेजर्स. वी हॅव लर्न्ड अबाउट फ्यूज वायर इन द प्रिव्हियस स्टँडर्ड. As soon as high current flows in a circuit, the fuse wire melts and breaks the circuit and any mishap is avoided. Mishap, anartha, MISHAP, mishap is avoided. Avoided म्हणजे टाळणे, टळतो. Then many times particularly in the summer season, huge electric power is used in the evenings due to home lighting, fans, air conditions, use of electricity in shops, etc. नेहमी आपल्या घरामध्ये जे इलेक्ट्रिक बिल, विजेचं जे बिल असतं केव्हा जास्त येतं, तर उन्हाळ्यामध्ये, इन समर सीझन. का? ॲट अ टाईम यूज मेनी होम अप्लायन्सेस, एअर कंडिशन्स, कूलर, फॅन्स, टी व्ही,
अशी बरीच आपण घरगुती उपकरणं वापरत असतो आणि त्यामुळे विजेचा पुरवठा कसा लागतो, जास्त यावा लागतो आणि जास्त वीज काय केली जाते, खेचली जाते. ॲज अ रिझल्ट excessive current is drawn from the transformer supplying the electricity, and if the capacity of the transformer is insufficient, it fuse wires melt. आणि जर ट्रान्सफॉर्मरची जर तेवढी क्षमता नसल्यास, कारण हे सगळ्यांच्या घरी ही स्थिती असते, जो तो ही विद्युतधारा खेचत असतो आणि त्यामुळे जर तेवढी त्याची कॅपॅसिटी जर नसेल तर तेथील काय होते, फ्यूज वायरी मेल्ट होते आणि त्यामुळे सप्लाय काय होतो, शटडाऊन होतो, पुरवठा बंद होतो विजेचा. अँड इट इज कॉल्ड ओव्हरलोडिंग. सच इव्हेंट्स ऑकर ड्यू टू ओव्हरलोडिंग. अतिभारामुळे हे घडण्याची शक्यता असते. आता आपल्याला डिफरंट टाईप्स ऑफ फ्यूज वायर दाखवलेले आहेत बघा, वेगवेगळ्या फ्यूज वायर. आता आधुनिक पद्धतीने सुद्धा प्रत्येक रूमला जो आपलं सॉकेट आहे, म्हणजेच जो बोर्ड बसवलेला आहे इलेक्ट्रिसिटीचा, त्याच्यामध्ये फ्यूज वायर बसवलेली आहे बघा. म्हणजे समजा एका रूमलाच काही प्रॉब्लेम निर्माण झाला असेल, शॉर्ट सर्किट झाला असेल किंवा इफ एनी कॉज काही कारण असेल, तर ते काय होतं, तेथीलच त्या रूमचीच काय होते, फ्यूज वायर मेल्ट होते. बाकी इतर ठिकाणची विद्युतधारा मात्र कशी राहते, सुरू राहू शकते. डिफरंट टाईप्स ऑफ फ्यूजेस इन यूज. देन डू यू नो, तुमच्या माहितीसाठी आहे बघा, दिस डेज miniature circuit breakers MCB switches are used in homes. When the current in the circuit suddenly increases, the switch opens and current stops. Different types of MCBs are in use for the entire house. However, the usual fuse wire is used. हल्ली घरामध्ये बघा MCB नावाचं एक ओळखलं जाणारे कळ बसवलेली असते. स्विच म्हणजे कळ. ज्यावेळी जादा विद्युतधारा अचानक वाढली तर ही कळ खुली होते आणि विद्युतधारा बंद होते. म्हणजे लाईटनिंग, विजा पडताना बघा, जर ती एखाद्या जर टॉवरवर किंवा जवळपास पडलेली असेल घराच्या, तर हाय अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी ही कंडक्ट होऊ शकते आणि त्यामुळे तिच्यापासून संरक्षण जर मिळवायचं झालं तर असं MCB सारखं उपकरण वापरलं जातं. म्हणजे हाय अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी एंटर झाली की तो काय होतो, स्विच ओपन होतो आणि त्यामुळे करंट काय होतो, स्टॉप केला जातो. देन सॉल्व एक्झाम्पल्स. पहिलं आणि दुसरं हे उदाहरण एकदा फक्त वाचून ठेवा, कारण ती काय आहेत, ती रिड्यूस केलेली, सिलेबसमधून कमी केलेली उदाहरणं आहेत. तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये मात्र, तिसऱ्यामध्ये एक चूक आपणाला आढळते बघा. त्याचं उत्तर बघा, रेझिस्टन्स R2ची किंमत ही 146 ओहम दिलेली आहे. त्याचं उत्तर आहे, करेक्ट आन्सर बघा काय, 146.66 ओहम असं उत्तर आहे. बघा उदाहरण वाचून. ॲन इलेक्ट्रिकल आयर्न म्हणजे विजेवर चालणारी इस्त्री uses a power of 1100 watt when set to higher temperature. If set to lower temperature, it uses 330 watt power. Find the electric current and the respective resistances for the two settings. The iron is connected to a potential difference of 220 volt. बघा, विजेवर चालणारी एक इस्त्री उच्च तापमानास निर्धारित केली असताना 1100 वॅट विद्युत शक्ती वापरते, तर कमी तापमान निर्धारित केले असताना 330 वॅट विद्युत शक्ती वापरते. या दोन्ही निर्धारणासाठी वाहणारी जी विद्युतधारा आणि त्यावेळचा विद्युतरोध काढा म्हणून सांगितलेलं आहे. इस्त्रीमधील जे विभवांतर जे जोडलेलं आहे ते किती आहे, 220 व्होल्ट आहे. गिवन डाटा, potential difference 220 volt, power 1000
100 watt for first condition. Second, 330 watt, 330 watt. And power for first condition, power is equal to 1100 watt. I1 is equal to P upon V, means 1100 divided by 220, 5 ampere. In second condition, 330 watt. I2, current flowing, power divided by potential difference, 330 divided by 220 is equal to 1.5 ampere. A means ampere. So resistance, you know Ohm's law. By using Ohm's law, V is equal to IR. For R1 resistor, R1 is equal to V upon I1 is equal to 220 divided by 5 is equal to 44 ohm. And resistance, for resistance R2, V upon I2 means 220 divided by 1.5 means 146.66 ohm. Then next example number 4. याच्यामध्ये एक टंगस्टनचा दिवा दिलेला आहे बघा. तो घरी परिपथामध्ये बसवलेला आहे आणि त्याच्यामध्ये 220 व्होल्ट एवढं विद्युत विभवांतर चालतो. त्याच्यावर चालू केल्यावर जर 0.45 अँपियर इतकी जर विद्युतधारा दिव्यातून जर वाहत असेल तर तेव्हा किती वॅट विद्युत शक्तीचा असला पाहिजे आणि तो जर 10 तास चालू ठेवला तर किती युनिट वीज खर्च होईल. पोटेन्शियल डिफरन्स दिलेला आहे बघा 220 व्होल्ट. विद्युतधारा किती दिलेला आहे 0.45 अँपियर. पॉवर किती येणार पोटेन्शियल डिफरन्स इंटू करंट. सो 220 इंटू 0.45 वॅट is equal to 99 watt. So the bulb must be of power 99 watt. म्हणजे दिवा 99 वॅटचा असला पाहिजे. इन 10 hours, 10 तासात किती वीज खर्च होईल बघा. इन 10 hours 99 वॅट इंटू 10 hours is equal to 990 वॅट hours. मग किलो वॅट आवर म्हणजे त्याला 1000 भागणार डिवायडेड बाय 1000. 990 डिवायडेड बाय 1000 मीन्स 0.99 किलो वॅट आवर मीन्स 0.99 युनिट. किलो वॅट आवर मीन्स 1 युनिट. 0.99 युनिट इतकी काय केली जाईल वीज खर्च होईल. समजले उदाहरण. यानंतर उद्याच्या तासाला आपण मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, विद्युतधारेचे चुंबकीय परिणाम, याच्यामध्ये हान्स होस्टेड यांचा प्रयोग आपण बघणार आहे. अतिशय चांगला प्रयोग आहे. यामुळं किती बदल झाला याची आपणाला याच्या पुढे माहिती मिळणार आहे. Exercise question for you. First, what is heating effect of electric current? What is heating effect of electric current? Second question, state Joule's law. State Joule's law. About heating effect of electric current. About heating effect of electric current. हा प्रश्न लिहाच पण मी सांगतो बघा. Joule's law can be stated as the quantity of heat generated in a conductor of resistance R when a current I flows through it for a time t is directly proportional to the square of the current, means I square, the resistance of the conductor R, and the time for which the current flows, means small t. Using Ohm's law we can write
H इज इक्वल टू I स्क्वेअर RT डिवायडेड बाय 4.18 कॅलरी. असा हा जूल्स लॉ आहे. थँक्यू.